नमस्कार. मी आसुर नामदेव कोवळे उपोषण करत आहे. मी गेल्या 9 तारखेपासून म्हणजे काल 2 दिवसापूर्वी म्हणजे आज 3रा दिवस आहे. मी पुणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराजवळ आमरण उपोषणात बसलो आहे. आमरण उपोषणाच्या मागण्या माझ्या अशा आहेत की दिवाळी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आणि उद्यान अधीक्षक यांच्या सदस्य सचिव कार्यालय पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत येत असलेल्या पुरुष प्राधिकरणासंदर्भात माझा विषय होता. त्या विषयामध्ये संबंधित जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक उद्यान अधीक्षक श्री नागेश्वर गावडे तसेच सदस्य सचिव कार्यालयातील जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक उद्यान अधीक्षक रत्नाकर तरडे यांच्या विरुद्ध माहिती न दिल्याबद्दल तक्रार आहे. तसेच घोरपडे उद्यान अधीक्षक पुणे महानगरपालिका यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. राजेंद्र भोसले साहेब आयुक्त असताना त्यांना हातात पत्र दिलेलं आहे. त्याच्याबरोबर मी स्मरणपत्रे 2 दिलेली आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला 2 पत्र दिलेले आहेत. उद्यान अधीक्षकला 2 पत्र दिलेले आहेत. महापालिका आयुक्तांना 2 पत्र दिलेले आहेत. एवढंच असतानासुद्धा मी अभ्यागत कक्ष समिती म्हणून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्थापन केली आहे नागरिकांसाठी. तिथंही मी पत्रावर केला आहे. माझी तक्रार त्या ठिकाणी दिलेली आहे. परंतु त्या पत्रावरसुद्धा जे तातडीचं पत्र असतं पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाठवलं जातं. त्या उद्यान अधीक्षकांना त्यांनी पाठवलं होतं, परंतु त्याच्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याच्यामुळे व्यतीत होऊन मी पुणे महानगरपालिकेच्या द्वारासमोर या ठिकाणी मी आमरण उपोषणाला बसलो आहे. माझ्याबरोबर सुनीलजी पवार साहेब या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात ते आहेत. शंकरजी ठाकूर या ठिकाणी आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी खंडाळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमिक आघाडी म्हणून त्यांची संस्था आहे, ते पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. तरी माझा आज या ठिकाणी 3रा दिवस आहे. माझी प्रकृती ढासळली असतानासुद्धा एक या सर्व समाजाच्या विविध भागातल्या कार्यकर्त्यांमुळे या ठिकाणी मला बसावं लागते. त्यामुळे मी या ठिकाणी बसलेलो आहे. तरी माझी विनंती आहे प्रशासनाला की प्रशासनाने या माझ्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा. या ठिकाणी त्यांना संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई व इतर कारवाई या एकूण 7 मागण्यांमध्ये कारवाई करावी. या ठिकाणी मी महापालिका आयुक्त व ओमप्रकाश दिवटे साहेब हे विशेष अतिरिक्त आयुक्त आहे त्यांना विनंती करतो.